तारीख होती 19 फेब्रुवारी. रात्रीचे 9 वाजले होते आणि एक जोडपं घरातलं सामान घेऊन रिक्षानं गावी निघालं होतं. या जोडप्याच्या चेहऱ्यावरचे भाव विचित्र वाटत होते. असं असताना रिक्षा चालकाला सामानात असणाऱ्या गादीत काहीतरी संशयास्पद आहे असं वाटलं. त्यामुळे त्यानं लगेच त्या दाम्पत्याला रस्त्यातच उतरवलं आणि पोलिसांना बोलावलं. मग त्या ठिकाणी येऊन पोलिसांनी जोडप्याची चौकशी केली, सामानाची झडती घेतली आणि त्यात गादी तपासल्यानंतर मात्र वेगळंच सत्य समोर आलं. त्या गादीत होता एका 21 वर्षाच्या मुलीचा मृतदेह. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ती मुलगी त्या जोडप्याचीच होती. पण ते आपल्याच मुलीचा मृतदेह असा का घेऊन जात असतील, हेच पोलिसांनी विचारलं. तर त्या जोडप्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. यावरून पोलिसांचा संशय अजूनच वाढला आणि चौकशीत जे काही समोर आलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. म्हणूनच नेमकं प्रकरण काय आहे? हे नवरा बायको स्वतःच्याच मुलीचा मृतदेह गादीत घेऊन का निघाले होते? आणि पोलीस तपासात काय समोर आलं? याची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटीतली. या परिसरात नंदिनी राजू धिवरे ही 21 वर्षाची तरुणी तिच्या आई आणि सावत्र वडिलांसोबत राहत होती. नंदिनीच्या आईचं नाव भारती उमेश साबळे, तर सावत्र वडिलांचं नाव उमेश साबळे होतं. नंदिनीचं लग्न झालं होतं, पण तिचं नवऱ्यासोबत पटत नव्हतं, म्हणून ती गेल्या 3 वर्षांपासून आईसोबतच राहायची. याच दरम्यान नंदिनीची ओळख एका कन्नड मधल्या तरुणाशी झाली. नंतर हीच ओळख प्रेमसंबंधांमध्ये बदलली आणि नंदिनीनं त्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल तिनं तिच्या आईला सांगितलं, पण तिच्या आईनं मात्र या लग्नाला विरोध केला. कारण नंदिनीचं पहिलं लग्न आधीच मोडलं होतं, म्हणून नंदिनीची आई लग्नाला विरोध करत होती. याच विषयावरून मायलेकींमध्ये सतत वाद व्हायचा. हा वाद पुढं हळूहळू वाढायला लागला आणि असंच एक दिवस म्हणजे 19 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास याच कारणावरून मायलेकीमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि या भांडणातच नंदिनीची जीभ घसरली. ती भांडणात बोलता बोलता आईला म्हणाली की तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेम केलं आणि दुसरं लग्न केलं तर काय हरकत आहे? हा प्रश्न नंदिनीची आई भारतीच्या चांगलाच जिव्हारी लागला. याच वादातून 2 दिवसांपूर्वी भारतीनं म्हणजेच नंदिनीच्या आईनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण तरी देखील मुलीच्या डोळ्यात अश्रू दिसले नाहीत. मुलीचा हा ढिम्मपणा आईच्या मनात सलत होता आणि त्यातूनच स्वतः मरण्याऐवजी मुलीला संपवण्याचा टोकाचा निर्णय भारतीनं घेतला. तिच्या या विकृत विचारातून तिनं हे सगळं कसं घडवून आणलं? तर नंदिनी बाथरूममध्ये अंघोळ करत होती. याच वेळी भारतीनं बाथरूम शेजारी असलेल्या हंड्यातून पाणी घेण्याचं नाटक केलं आणि तेव्हाच तिथं पडलेल्या रबरी पाईपनं नंदिनीचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर भारतीनं स्वतःच तो मृतदेह बाहेर ओढत आणला आणि तिला कपडे घातले. त्यानंतर आपला नवरा उमेश आणि भाऊ अमोल यांना बोलावून घेतलं आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. पण आता करायचं काय? मृतदेह बाहेर कसा न्यायचा? याचा ते विचार करायला लागले आणि यानंतर भारतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळं खरं सांगण्याचा विचार केला. पण तिला असं करण्यापासून तिच्या नवऱ्यानं आणि भावानं रोखलं. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्या तिघांनी नंदिनीचा मृतदेह गादीत गुंडाळला. आपण घर बदलत आहोत असं भासवण्यासाठी त्यांना घरातली काही भांडी, संसारासाठी लागणाऱ्या वस्तू हे सगळं घेतलं आणि रिक्षात भरलं. यानंतर मृतदेह शेतात नेऊन गुपचूप पुरून टाकण्याचा त्यांचा कट होता, पण त्यांचं बिंग फुटलं. आता ते कसं? तर रात्री 9च्या सुमारास रिक्षानं प्रवास करत असताना तिसगाव चौफुली परिसरात आल्यानंतर रिक्षा चालकाला त्यांच्यावर संशय आला. त्यांच्याकडे असलेल्या गादीत काहीतरी संशयास्पद आहे असं त्याला वाटायला लागलं. म्हणून त्यानं त्या जोडप्याला तिसगाव चौफुली परिसरात रिक्षातून खाली उतरवलं आणि लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी रिक्षाची तपासणी केली आणि तेव्हा त्या गादीमध्ये गुंडाळलेला नंदिनीचा मृतदेह सापडला. हे दृश्य बघून सगळेच थक्क झाले. पहिल्यांदा तर चौकशीत भारतीनं स्वतःला वाचवण्यासाठी एक खोटी स्टोरी सांगितली. ती पोलिसांना म्हणाली की मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिनं गळफास घेतला. समाजात बदनामी होईल या भीतीनं आम्ही कुणालाही न सांगता अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावी घेऊन जात होतो. मात्र एका तरुण मुलीनं स्वतःला संपवलंय आणि ही गोष्ट पोलिसांना कळवण्याऐवजी तिचा मृतदेह सामानासारखा गुंडाळून नेणं, ही गोष्ट पोलिसांच्या काही पचनी पडली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली आणि तेव्हा हे सगळं सत्य समोर आलं.
विशेष म्हणजे ही दुर्दैवी घटना घडण्याच्या 24 तास आधीच नंदिनी कुटुंबात सुरू असलेल्या वादाची तक्रार करण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात निघाली होती. ती ठाण्याच्या परिसरात पोहोचली देखील होती, पण घरगुती प्रकरण असल्यामुळं कशाला पोलिसांपर्यंत जाऊ द्यायचं असं म्हणत काही ओळखीच्या लोकांनी तिला समजावलं आणि तिचं मन वळवलं. यानंतर नंदिनीनं ही माघार घेतली, परंतु पुढच्या 24 तासातच हा प्रकार घडला. तिनं जर पोलिसांना या प्रकाराची कल्पना दिली असती तर कदाचित ती वाचली असती. आता या प्रकरणी आई भारती साबळे, वडील उमेश साबळे आणि मामा अमोल गायकवाड या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. अधिक तपास देखील सुरू आहे. तसंच मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. मंडळी, एका हट्टी प्रेमापायी एका तरुणीचा जीव गेलाय, तर रागाच्या भरात एका आईनं स्वतःच्या हातानं आपलं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त केलंय. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरातून नेहमीच भांडणांचे आवाज येत होते. मात्र परिस्थिती इतकी टोकाला जाईल याची कल्पना कुणालाही नव्हती. या घटनेनं आई आणि लेकीच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याचबरोबर परिसरात भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय. बाकी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.